सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. शुभ सकाळ. आज खूप महत्त्वाचा विषय, जसे की तुम्हाला काल सांगितलं होतं की मी मुंबईच्या फिजिकल बद्दल, कट ऑफ बद्दल आज एक अंदाज आणि एक शक्यता दर्शवणार आहे. म्हणजे एक मुंबईचा जो फिजिकलचा जो कट ऑफ आहे तो मी आज तुम्हाला सांगणार आहे, पूर्ण कास्ट वाईज. त्याचबरोबर पॅरलल रिझर्वेशन म्हणजे समांतर आरक्षणाचे जेवढे काही घटक असतील त्यांचं सुद्धा आज महत्त्वाचं म्हणजे जे काही फिजिकलचा कट ऑफ असणार आहे तो मी तुम्हाला आज सांगणार आहे. सो सुरुवातीला एक विनंती करतोय, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर 7 जुलैला ज्या काही पोलीस कॉन्स्टेबलच्या 22 जिल्ह्यांचे 22 घटकांमध्ये पेपर झालेले होते, त्या 22 जिल्ह्यांचे जे एकंदरीत एकच PDF जी तयार केलेली आहे प्रश्नपत्रिका, 22×100 प्रश्न इज इक्वल टू 2200 प्रश्न जवळजवळ त्या PDF मध्ये आहेत. मुंबई पोलीससाठी आणि उर्वरित जे काही जिल्ह्यांचे पेपर आहेत, जसे की कोल्हापूर आहे, सिंधुदुर्ग आहे, त्याचबरोबर रत्नागिरी आहे, मुंबई आहे, सगळ्या जिल्ह्यांचे जे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांसाठी ह्या प्रश्नपत्रिका खूप महत्त्वाच्या असतील. सो ती PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, पहिला या चॅनलला सबस्क्राईब करा. वरती सबस्क्राईब करून झाल्यानंतर टेलिग्राम चॅनलची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही जॉईन करा. आणि जॉईन केल्यानंतर तुम्हाला तिथं दिसून येईल की एकंदरीत 22 जिल्ह्यांच्या PDF प्रश्नपत्रिका आपण एकत्र तुम्हाला दिलेल्या आहेत. सो अशा पद्धतीनं खूप महत्त्वाचा विषय आहे की मुंबईचं कट ऑफ कशा पद्धतीने लागणार आहे. त्याच्या अगोदर आजची अपडेट देतोय मी. मुंबईला जसं मी 7 जुलैला सांगितलेलं होतं की पाऊस पडणार आणि किंवा 7 जुलैला आपलं जे फिजिकल आहे ते चालू होणार नाही म्हणून मी सांगितलेलं अगोदर. जवळजवळ 1 तारखेला काही लोकांनी 12 वाजता रात्री एक अफवा पसरवलेली होती की 2 तारखेला हॉल तिकीट येतील, 7 तारखेला फिजिकल चालू होईल अशा पद्धतीने. त्याच वेळी मी त्यांच्या विरोधात जाऊन व्हिडिओ बनवलेला होता, कारण की इथं जाऊन घासा लागते, मुख्यालयात जाऊन इन्फॉर्मेशन घ्यावी लागते. घरात बसून व्हिडिओ बनवणं सोपं आहे असं सगळ्यांना वाटत असतं, पण इन्फॉर्मेशन घ्यायला जाणं, 2-4 चक्रा मारणं, त्याच्यावरती 100% निर्णय विचार घेणं एवढं सोपं नसतं विषय. सो 7 जुलैला होणार नाही म्हणून सांगितलं आणि ते खरं झालं. आज 8 तारीख आहे, 7 तारखेला पेपर झालेला होता. आज 8 तारखेचा विषय अशा पद्धतीने आहे की काल पूर्ण रात्रभर आज मुंबईमध्ये आहे, एका 4 ते 5 तासामध्ये पूर्ण मुंबई तुंबून गेले पावसानं. पूर्ण पावसाचं पाणी पूर्ण भरलेलं आहे सगळीकडे. पूर्ण रेल्वे वगैरे सगळ्या बसेस वगैरे टोटली जवळजवळ कमी जास्त म्हणजे चालू बंद होत असलेला दिसून येतात. पूर्ण म्हणजे रेल्वे रूळ वगैरे सगळं पाण्याखाली गेलेत. त्याच पद्धतीने कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. त्यामुळं रायगडचा सुद्धा जो विषय जो आहे पोलीस भरतीचा तो पुढे जाणार 100%. मुंबईचा सुद्धा अशाच पद्धतीने पाऊस चालू झाला तर कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो मुंबईच्या फिजिकलसाठी, एवढं लक्षात ठेवायचं. ह्याच्या अगोदर जी पहिली बैठक झाली त्या पहिल्या बैठकीमध्ये सांगितलं होतं की पहिला हवामानाचा विचार करूनच फिजिकल चालू करायचे आहे म्हणून सांगितलेलं होतं. त्याच पद्धतीनं आजची जी MPSC आयोगाची जी काही टायपिंगची एक्झाम आहे 4 सत्रामध्ये होणारी आजची टायपिंगची एक्झाम पावसामुळं प्रत्येक सत्र हे 45 मिनिटांनी लेट चालू झालेलं आहे. आयोगाने एक परिपत्रक काढलेलं आहे MPSCचं. रात्रभर जो पाऊस पडला त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना यायला वेळ 100% होणार. लांबच्या भागातली, वेगळ्या जिल्ह्यातली मुलं मुंबईमध्ये येणार. सो त्याच्यासाठी प्रत्येक सत्र जे आहे, जे काही टायपिंग स्किलसाठी आज त्यांची एक्झाम होती ती आयोगानं 45 मिनिटं लेट चालू केलेली आहे. 45 मिनिटं लेट चालू केलेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. सो एकंदरीत कट ऑफ जो आहे मुंबईचा त्याच्यावरती आपण येऊयात. कट ऑफ जो आहे एकंदरीत जो जागा आहेत, ज्या कास्टला जेवढ्या जागा आहेत, ज्या पॅरलल रिझर्वेशन मध्ये जेवढ्या जागा आहेत त्या जागेला एकंदरीत आलेला एकूण अर्ज, त्याच्यावरती हा कट ऑफ डिपेंड असतो. ओके. आणि फिजिकलसाठी असणारं त्यावेळेचं जे क्लायमेट आहे, आता जसं क्लायमेट पावसाळी असेल तर मग कदाचित मार्क कमी पडू शकतात, तुम्ही बघितलेला आहे. सो महत्वाचा विषय म्हणजे हा कट ऑफ फक्त 2 ते 3 मार्कांनी कमी जास्त होऊ शकतो, फक्त 2 ते 3 मार्कानं. अदरवाईज हा कट ऑफ अशा पद्धतीनेच फिजिकलला लागणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सूचना करतोय, थोडं जाग करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून की जे काही आता फिजिकल आहे त्याला तुम्हाला कमीत कमी मी एवढं सांगतोय, एवढे मार्क तर पडायलाच पाहिजे किंवा 2-3 मार्क जास्त पडायला पाहिजेत मी सांगतोय त्या मार्कांपेक्षा, तर तुम्ही सेफ झोनमध्ये जाल, तर तुम्हाला लेखीसाठी पात्र केलं जाईल, याची नोंद घ्यायची आहे. खूप महत्वाचा विषय आहे. ओके. सो मुंबई फिजिकल बद्दल मी कट ऑफ सांगतोय. प्रत्येक कास्टचा मेल, फिमेल आणि पॅरलल रिझर्वेशनचे कट ऑफ मी आता सांगणार आहे. प्रत्येक कास्टचं मेल, फिमेल आणि पॅरलल रिझर्वेशनचे कट ऑफ मी आता सांगणार आहे. हा फक्त फिजिकलचा आहे, लेखीचा वेगळा असेल. तुम्हाला कमीत कमी फिजिकलला एवढे मार्क घेणं गरजेचं आहे. सो
मुंबईसाठी मेल कॅन्डिडेट जे आहेत, मेल कॅन्डिडेट त्यांचा ग्राउंडचा जो कट ऑफ आहे म्हणजे फिजिकलचा, तो कट ऑफ 40 ते 42 मार्कांवरती राहणार, 40 ते 42 मार्कांवरती राहणार. त्याचबरोबर ओपन फिमेल 38 ते 40 मार्कांवरती. ओपन मेल कॅन्डिडेट जे आहेत मुलांसाठी 40 ते 42 मार्क, महिलांसाठी 38 ते 40 मार्क. त्याचबरोबर पॅरलल रिझर्वेशन ज्यांचं आहे त्या मुलांसाठी जवळजवळ 34 ते 36 मार्कांवरती हा तुमचा कट ऑफ राहणार आहे ओपनसाठी. हा झाला ओपनचा कट ऑफ. त्यानंतर आपण जाऊयात ईडब्ल्यूएस आणि एससीबीसीचं पूर्ण महाराष्ट्रानं कट ऑफ बघितलेले आहेत, कशा पद्धतीने लागत आहेत. मुंबईवरती पण ह्याचा 100% परिणाम होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. सो मुंबईला काय होणार आहे बघूयात. ईडब्ल्यूएस साठी मेलसाठी जवळजवळ 32 ते 34 मार्कांचा कट ऑफ लागेल ईडब्ल्यूएस साठी, आणि फिमेलसाठी जवळजवळ 30 ते 32 मार्कांचा कट ऑफ लागणार आहे ईडब्ल्यूएस. ओके. त्यानंतर ईडब्ल्यूएस पॅरलल रिझर्वेशन मध्ये जवळजवळ 30 ते 32 मार्कांचं पॅरलल रिझर्वेशन मध्ये कट ऑफ लागणार, 30 ते 32 मार्कांचं पॅरलल रिझर्वेशन. नंतरची कास्ट आहे एससीबीसी कास्ट. एससीबीसी कास्ट मध्ये मेल कॅन्डिडेट 30 ते 34 मार्क, फिमेल कॅन्डिडेट 30 ते 34 मार्क, आणि पॅरलल रिझर्वेशन ज्यांचं आहे त्या मुलांसाठी, त्या महिलांसाठी किंवा मुलींसाठी म्हणा, एससीबीसी साठी पॅरलल रिझर्वेशन 28 ते 30 मार्कांवरती लागणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतरची कास्ट आहे ओबीसी. ओबीसी मेल कॅन्डिडेट साठी 38 ते 40 मार्क, ओबीसी मेल कॅन्डिडेट 38 ते 40 मार्कांचा कट ऑफ लागणार. नंतर ओबीसी फिमेल 36 ते 38 मार्कांचा कट ऑफ लागणार, आणि पॅरलल रिझर्वेशन ज्यांचा आहे ओबीसी मध्ये त्यांचा कट ऑफ हा 30 ते 34 मार्कांचा लागणार. हा झाला ओबीसी कास्टचा. त्याचबरोबर एससी कास्टवाल्यांच्या मध्ये मेल कॅन्डिडेट 34 ते 36, फिमेल कॅन्डिडेट 32 ते 34, आणि पॅरलल रिझर्वेशन मध्ये 30 ते 32 मार्कांचं जे काही आहे पॅरलल रिझर्वेशन म्हणजे समांतर आरक्षणाची जे काही मुलं किंवा मुली असतील तर त्यांच्यासाठी हा कट ऑफ अशा पद्धतीने लागेल. आता एसटी कॅन्डिडेट, एसटी साठी मेल कॅन्डिडेट 34 ते 36 मार्क, फिमेल कॅन्डिडेट 32 ते 36 मार्क, आणि पॅरलल रिझर्वेशन ज्यांचं आहे समांतर आरक्षण एसटी साठी ते म्हणजे 30 ते 32 मार्कांचा कट ऑफ लागणार. त्याचबरोबर एनटी कास्ट आता चालू करतोय. एनटी साठी मेल कॅन्डिडेट 32 ते 36 मार्क, फिमेल कॅन्डिडेट 32 ते 34 मार्क, आणि त्याचबरोबर पॅरलल रिझर्वेशन ज्यांचं आहे एनटी मध्ये त्या मुलांसाठी जवळजवळ 28 ते 30 मार्कांचा कट ऑफ लागेल. त्यानंतर विजयसाठी मेल कॅन्डिडेट 32 ते 36 मार्क, फिमेल कॅन्डिडेट 32 ते 34 मार्क, आणि पॅरलल रिझर्वेशन मध्ये 28 ते 30 मार्क. या पद्धतीनं हा कट ऑफ विजयसाठी लागणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर एसबीसी मेल कॅन्डिडेट जवळजवळ 34 ते 36 मार्क, फिमेल कॅन्डिडेट सेम 34 ते 36 मार्कांवरती, आणि त्याचबरोबर एसबीसी पॅरलल रिझर्वेशन मध्ये जवळजवळ 30 ते 32 मार्कांचा कट ऑफ लागणार आहे, 30 ते 32 मार्कांचा कट ऑफ लागणार आहे. आता हे झालं ओपन, ईडब्ल्यूएस, एससीबीसी, ओबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजे आणि एसबीसी कास्टचे जे काही फिजिकलचे कट ऑफ आहेत ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये मग मेल कॅन्डिडेट आणि फिमेल कॅन्डिडेट ह्या दोन्हीची कॅटेगरीचं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पॅरलल रिझर्वेशन मध्ये सुद्धा मी कट ऑफ सांगितलेला आहे. पॅरलल रिझर्वेशन मध्ये सुद्धा जे काही घटक आहेत जसे की पोलीस पल्ले आहे, होमगार्ड आहे, खेळाडू आहेत, एक्समॅन आहेत, अशा पद्धतीने त्यांचं जे मी आता कट ऑफ सांगितलं त्याच्यामध्ये 1 ते 2 मार्कांचा फक्त फरक होऊ शकतो, फक्त 1 ते 2 मार्कांचा फरक होऊ शकतो. त्याचबरोबर ह्या ज्या काय कास्ट सांगितल्या 7-8 कास्ट, त्या कास्टमध्ये सुद्धा जवळजवळ 2 ते 3 मार्क किंवा 1 ते 2 मार्कांचाच चेंज होणार. अदरवाईज अशाच पद्धतीनं हा मुंबईचा सीपी मुंबईचा कॉन्स्टेबलचा कट ऑफ हा असाच लागणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. समजलं? सो खूप दिवस झाले विद्यार्थी रिक्वेस्ट करत होते की सर मुंबईचं कट ऑफ सांगा, मुंबईचा फिजिकलचा कट ऑफ सांगा, कशा पद्धतीने लागेल. काही युट्यूबरनी तो लावून टाकलेला आहे अगोदरच, पण कट ऑफ बनवताना सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. असं उठलं आणि झोपेतून कट ऑफ बनवलं एवढा सोपा विषय नाही, कारण की मुलांच्या तो अस्मितेचा विषय असतो. त्याच्यामुळं हे विषय हाताळताना डोक्याने विचार करून करावे लागतात. त्याच्यावरती काल 1 तास अभ्यास केला आणि देन मग तयार केली लिस्ट, आणि मग आज सकाळी व्हिडिओ बनवून तुमच्यापाशी मी टाकत आहे. खूप महत्त्वाचा विषय आहे. एकंदरीत हा कट ऑफ हे अशाच पद्धतीने लागणार आहे, ह्याच्यापेक्षा वेगळा कट ऑफ काही लागणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. आता हा कट ऑफ जो आहे ह्याच्यापेक्षा तुम्हाला
1 ते 2 किंवा 3 मार्क जास्त घेण्याचा प्रयत्न तुम्ही करायला पाहिजे जर तुम्हाला अजून सुद्धा सेफ झोन मध्ये जायचं असेल तर. आता मी कट ऑफ सांगितलं त्या कट ऑफ पेक्षा कमीत कमी 1 ते 2 किंवा 3 मार्क तुम्हाला अजून सुद्धा जास्त घ्यायला पाहिजेत फिजिकलसाठी, म्हणजे तुमची अजून सुद्धा लेखीसाठी पात्र होण्याची गॅरंटी वाढू शकते, याची नोंद घ्यायची आहे. फिजिकलच्या बाबतीत मी तुम्हाला बोललेलो आहे, सध्याच्या घडीला तर पाऊस जोरात चाललाय, एकदम जोरात. रात्रीतच एकदम मी सकाळी फेरफटका मारला मुंबईमध्ये तर सगळंच सगळं ब्लॉक झाले, रेल्वे वगैरे सगळं टोटली बंद होत्या. थोड्या नंतर चालू झालेल्या आहेत, पण पाऊस अजून सुद्धा सुरू आहे. अशा पद्धतीने रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या भागामध्ये पण जोरात पाऊस चालू आहे. रायगडची पोलीस भरती सुद्धा थोडे होते, थोडे थांबते, थोडी होते, थोडी थांबते, अशा पद्धतीने झालेले आहे. या कोटाबद्दल काही शंका असेल तर 100% मला टेलिग्राम चॅनलला प्रायव्हेट मेसेज करा. सर्व मुलांना, सर्व मुलींना मी देतो, उत्तर देतोय टेलिग्रामवरती. टेलिग्रामला पहिलं त्यासाठी जायसाठी काय करायला पाहिजे, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही करा टेलिग्राम चॅनल, लगेचच जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन तिथे भेटून जाईल. त्याचबरोबर जे काही 22 पेपरचा सेट आहे आता झालेल्या 7 तारखेला, तो सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी सेंड करतोय. सगळ्यांनी परत एकदा बघून घ्यायचं आहे. ते जर प्रश्न तुम्ही सोडवलात तर 100% तुम्हाला त्यातले जवळजवळ 30-40% पोर्शन किंवा 30 ते 40% मॅथ्स, रिझनिंग किंवा चालू घडामोडी तुम्हाला कळून येतील की कशा पद्धतीने येत आहेत, एकंदरीत कशा पद्धतीनं टाकत आहे. त्यानंतर तुम्हाला जर पेपर बघितला असेल, जिल्ह्यावाईज सुद्धा काही क्वेश्चन पण विचारलेले आहेत, विधानसभा, विधान परिषद, त्या जिल्ह्याच्या किती सीट्स आहेत वगैरे वगैरे वगैरे. अशा पद्धतीने एकंदरीत पेपर कालचा सोपा होता. जर तुम्ही 22 हे प्रश्नपत्रिका सोडवला तर जवळजवळ 2200 प्रश्न सोडवाल आणि त्यातलं 30 ते 40% जर आलं तर खूप मोठा आकडा, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं जर तुम्हाला तो सेट पाहिजे असेल तर आत्ताच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्यासाठी पहिला आपला युट्यूबचा चॅनल आहे तो सबस्क्राईब करा. आपल्या नावाच्या खाली सबस्क्राईब हे येते बघा, आयकॉन येते सबस्क्राईबचं, त्याच्यावर क्लिक करा, सबस्क्राईब होऊन जाईल. देन मग खाली जावा आणि तिथं जाऊन खाली मोर ऑप्शन आहे इंग्लिशमध्ये, त्याच्यावरती टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ती तुम्ही जॉईन करायची आहे. तुम्हाला सगळे तिथं मोफत मिळून जाईल आणि ते सोडवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो एकंदरीत मुंबईचा कट ऑफ कसा वाटला, याच्यावरती आवडला असेल तर 100% एक लाईक ठोका. अशाच पद्धतीने हा कट ऑफ लागणार आहे, ह्याच्या व्यतिरिक्त वेगळा कट ऑफ लागणार नाहीये. सो तुमची इच्छा होती कट ऑफ बनवा, तर मी कट ऑफ बनवलेला आहे. सो आवड असेल तर 100 लाईक करायचं आहे, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. याच्यानंतरचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे की सीपी मुंबईला जे काही 3 ग्राउंड आहेत त्याच्यावरती स्पाइक चालणार का, स्पाइक चालणार की नाही चालणार वगैरे वगैरे, तुमचे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती हा व्हिडिओ असेल पुढचा. त्यामुळं काही मुलांनी मला हे पण विचारले की शूज, विदाऊट शूज पळू का सर, असं वगैरे. त्याच्या सगळं व्हिडिओ आता ह्यानंतरचा व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी ह्या माहितीसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. धन्यवाद.